नमस्कार, मी पंजाब डक. मी आलो आहे आपलं खांडीची वाडी आणि हे आमचे मित्र आहेत रोहिदास टिप्परकर यांचं. खास करून या ठिकाणी शेतामध्ये सोयाबीन पाहण्यासाठी आलो, कारण की इंदोर कंपनीचं सीड गोल्ड हे सोयाबीन केलेलं आहे आणि तिसऱ्यांदा प्लॉट आहे म्हणून बघण्यासाठी आलो. आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 13 मार्च, आज होळी आहे, पण राज्यामध्ये 15 म्हणजे शनिवारपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, सगळीकडे आभाळ राहणार आहे. ह्या टायमाला देखील मध्ये सूर्य दिसणार नाही अशी परिस्थितीमध्ये शनिवारपासून राहणार म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे 3 दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणजे 16, 17, 18च्या दरम्यान राहणार हे अंदाज लक्षात द्यायचा. राज्यात मात्र अवकाळीची सध्या काही पावसाची शक्यता नाही. राज्यात फक्त मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 मार्च नंतर राज्यात मात्र अवकाळीचं सावट राहणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचा कांदा काढायला असेल कांदा काढून घ्या, ज्यांचा गहू काढायला असेल 20 मार्चच्या अगोदर काढून घ्या. त्याच्यानंतर कोणतेही पीक असेल तर ते काढून घ्या, कारण की हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढून घ्या. कुटारा असेल तर ते झाकून ठेवा, कारण की 20 मार्च नंतर राज्यात वातावरण खराब होणार आहे. पण सध्या मात्र राज्यात मात्र 3 दिवस मात्र 15, 16, 17च्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त असं वाटेल की आभाळ खूप आले ना आता पाऊस पडतो का काय, मग फक्त राज्यात पाऊस पडेल तर तुम्हाला सांगतो नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडे म्हणजे आणि त्याच्यानंतर तेलंगणा तिकडे पाऊस पडणार आहे, आपल्याकडे पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. फक्त 20 मार्चच्या नंतर मात्र राज्यात चांगलंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.